धडगाव तालुक्यातील सरपंचांचे भर पावसात मुंबई मंत्रालयात आझाद मैदानावर आंदोलन। धडगाव तालुक्याचे सरपंच मुंबईत भर पावसात रस्त्यावर उतरले। सरपंच परिषदेचा आंदोलनाचा आजचा पहिला दिवस। 15वा वित्तचा खर्च करण्याची परवानगी मागणी। निवडणूक होऊन 2 वर्षे लोटली तरी खर्च करता येत नसल्या कारणाने अखेर सरपंचांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे। मागील 1 वर्षापासून प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचा सरपंचांचा आरोप। 15वा वित्तचा पैसा खर्च करता येत नसल्याने विकास कामच करता येत नसल्याने सरपंचांनी घेतला आंदोलनाचा पवित्रा। जोपर्यंत ग्रामपंचायत निधी खर्च करण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची माहिती मिळाली आहे। निधी नाही तर विकास कामे कशी करू, सरपंचांचा सवाल। प्रश्नचिन्ह न्यूज साठी सलाउद्दीन लोहार, शहादा। आज नंदुरबार जिल्ह्यातील साधारणतः 30 ते 45 सरपंच आणि त्यांच्यासह संबंधित गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील ग्रामस्थ असं मिळून साधारणतः आम्ही 100 ते 110 नंदुरबार जिल्ह्यातील सरपंच गावकरी ग्रामस्थ गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही शासनाकडे जो ग्रामपंचायतचा 15 वित्त आयोगचा निधी आहे तो निधी खर्च व्हावा म्हणून आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे, परंतु त्या प्रश्नाला अजूनपर्यंत कुठलाही मार्ग किंवा सकारात्मकपणे सरकारने आम्हाला सांगितलेला नाही आणि तो पैसा तसाच खात्यावर पडून आहे। त्यामुळे आमच्या ग्रामपंचायतमध्ये गेल्या 1.5-2 वर्षापासून कुठल्याही लोकांच्या हितासाठी विकासाचे कामं झालेले नाही आणि ही बाब आम्ही वेळोवेळी शासनाच्या निदर्शनात आणून दिली। जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही आंदोलन उपोषण केले आणि जिल्ह्याच्या ठिकाणी इथून आम्ही मंत्रालयालाही संबंधित डिपार्टमेंटला आम्ही पाठपुरावा केला, पण आम्हाला न्याय मिळाला नाही। आणि आज एवढ्या लांबून आदिवासी बहुल क्षेत्रामधनं येऊन आम्हाला मुंबई येथे आझाद मैदानामध्ये या मुसळधार पावसामध्ये आम्हाला आंदोलन करावं लागत आहे। या गोष्टीसाठी मी या सरकारचा पहिले जाहीरपणे मी निषेध करतो। आम्ही फक्त सरपंच म्हणून आलो नाही तर आम्ही त्या जिल्ह्यातले 22 सरपंच आहे आणि त्या 22 गावातील जे 52 गावातील जे पण लोक आहे त्यांचे आम्ही प्रथम नागरिक आहे आणि अशी बाब असताना या मुद्द्याला कोणीही हात घातला नाही, म्हणून जिल्ह्यातील एकाही प्रतिनिधीने आम्हाला सहकार्य केलं नाही। त्यांचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो आणि आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही या मुसळधार पावसामध्ये आझाद मैदान येथे आमचं आंदोलन सुरू राहणार आहे, याची शासनाने दखल घ्यावी। आमच्या मागण्या मान्य करा, मान्य करा, मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, मान्य करा, मान्य करा। 15 वित्त आमचा हक्काचा, कुणाच्या बापाचा 15 वित्त आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा। या सरकारच्या जिंदाबाद, जिंदाबाद।